नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत इंग्रजी बोलण्यासाठी प्रॅक्टिस करायची कशी। जर मी जो टाइप सांगतो आहे त्या टाइपने तुम्ही प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली यू कॅन बिकम ए करिझमॅटिक, कॉन्फिडंट, फ्लॉलेस अँड फंटाबुलर स्पीकर विदिन फ्यू डेज। चला स्टार्ट करूया इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस कशी करायची। पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। पहिलं काय आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स। त्याची प्रॅक्टिस कशी करायची? एक एक्झाम्पल घेऊया आपण। जसं तुम्ही इंग्रजी शिकता, यू काय आहे? तुम्ही। लर्न म्हणजे शिकणे, क्रियापदाचं पहिलं। यू लर्न इंग्लिश। यू काय आहे? सब्जेक्ट। यू नंतर काय घेतलं आपण? वर्बचा पहिलं। यू लर्न काय शिकता आहे? इंग्लिश। इंग्लिश काय? ऑब्जेक्ट। यू लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिकता। यू लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिकता। तुम्ही इंग्लिश शिकता। आता मला जर विचारायचं असेल तुम्ही इंग्रजी शिकता का, तर मी कसं विचारणार? हाऊ कॅन आय आस्क? तुम्ही इंग्रजी शिकता का? मला जर विचारायचं आहे तुम्ही इंग्लिश शिकता का? तुम्ही इंग्लिश शिकता का? मला हा प्रश्न विचारायचा। तर प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही विचारा प्रेझेंट मध्ये डू लावा आणि पहिला सेंटेन्स यू लर्न। डू यू लर्न इंग्लिश? काय यूज करा? डू यू लर्न इंग्लिश म्हणजे तुम्ही इंग्रजी शिकता। डू यू लर्न इंग्लिश। मला जर विचारायचं असेल तुम्ही इंग्रजी कधी शिकता, मला विचारायचं आहे तुम्ही इंग्रजी कधी शिकता, तर कधीसाठी माझ्याकडे वर्ड आहे व्हेन। काय वर्ड आहे? व्हेन। तुम्ही इंग्रजी कधी शिकता तर मी काय यूज करणार? व्हेन नंतर मी जे सेकंड सेंटेन्स म्हटलं होतं तुम्ही इंग्रजी शिकता का ते लावायचं। व्हेन डू यू लर्न इंग्लिश? काय म्हणायचं? व्हेन डू यू लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्रजी कधी शिकता। व्हेन डू यू लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्रजी कधी शिकता। तुम्ही इंग्रजी कधी शिकता, कधी? व्हेन। तुम्ही इंग्लिश कधी शिकता, कधी शिकता। आता मला म्हणायचं आहे तुम्ही इंग्रजी शिकत नाही। जर मला असं म्हणायचं असेल तुम्ही इंग्रजी शिकत नाही तर कसं म्हणायचं? तर असं म्हणायचं तुम्ही यू शिकत नाही। शिकत नाही साठी वर्ड आहे आपल्याकडे डू नॉट। काय वर्ड आहे? डू नॉट। काय वर्ड आहे? डू नॉट। तुम्ही इंग्रजी शिकत नाही, यू डू नॉट लर्न इंग्लिश। यू डू नॉट लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिकत नाही, यू डू नॉट लर्न इंग्लिश। तुम्ही इंग्रजी शिकत नाही, तुम्ही इंग्लिश शिकत नाही, तर यू डू नॉट लर्न इंग्लिश। आता मला विचारायचं आहे तुम्ही इंग्रजी शिकत नाही का? शिकत नाही का? शिकत नाही का? इथे मी शिकता का म्हटलं होतं, इथे मला म्हणायचं तुम्ही इंग्रजी शिकत नाही का, तर कसं विचार? तर विचारायचं डू यू नॉट लर्न इंग्लिश। काय म्हणायचं? डू यू नॉट लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिकत नाही का, तर डू यू नॉट लर्न इंग्लिश। डू यू नॉट लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिकत नाही का? डू यू नॉट लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिकत नाही का? तुम्ही इंग्रजी शिकत नाही का, तर तुम्ही इंग्लिश शिकत नाही का, असं जर मला म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार? डू यू नॉट लर्न इंग्लिश, नाही का? जर मला म्हणायचं असेल तुम्ही इंग्रजी का शिकत नाही, इफ आय वॉन्ट टू आस्क द रिझन, तुम्ही इंग्रजी का शिकत नाही, तर तुम्ही इंग्रजी का शिकत नाही। जर मला असं विचारायचं असेल तुम्ही इंग्लिश का शिकत नाही, का शिकत नाही, का शिकत नाही, तर मी कसं विचारणार? वाय। काय विचारणार? वाय डू यू नॉट लर्न इंग्लिश? वाय डू यू नॉट लर्न इंग्लिश?
व्हाय डू यू नॉट लर्न इंग्लिश? तुम्ही इंग्रजी का शिकत नाही? तुम्ही इंग्रजी का शिकत नाही? कारण विचारायचं, का बरं शिकत नाही? तर व्हाय डू यू नॉट लर्न इंग्लिश? तर हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्सची प्रॅक्टिस. कोणतीही गोष्ट करता का करत नाही, करता का, याबद्दल. आता बघूया आपण प्रेझेंट कंटिन्युअसची प्रॅक्टिस कशी करायची. एखादी गोष्ट सपोज तुम्ही करत आहात याची प्रॅक्टिस कशी करायची. तर तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअसची प्रॅक्टिस कशी करता येईल ते बघूया. प्रेझेंट कंटिन्युअसची प्रॅक्टिस बघा. आता बघूया प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कॉन्टिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस चालू वर्तमान काळ. आता बघा, तुम्ही इंग्रजी शिकत आहे. सध्या मी शिकवत आहे, तुम्ही इंग्रजी शिकत आहे. तर तुम्ही इंग्रजी शिकत आहे, क्रिया शिकण्याची चालू आहे. तुम्ही इंग्लिश शिकत आहे, शिकत आहे, तुम्ही इंग्रजी शिकत आहे. तर मी कसं म्हणणार? तर मी म्हणेन यू आर लर्निंग इंग्लिश. यू आर लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकत आहे, यू आर लर्निंग इंग्लिश. इथे काय महत्वाची गोष्ट आहे? आर आहेत आणि लर्नला आयएनजी लावलेला आहे. आयएनजी वर्बला आयएनजी. यू आर लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकण्याची क्रिया चालू आहे. नेक्स्ट, जर तुम्हाला म्हणायचं असेल तुम्ही इंग्रजी शिकत आहे का, प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही इंग्रजी शिकत आहे का? तुम्ही इंग्लिश शिकत आहे का? शिकत आहे का? जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तुम्ही इंग्रजी शिकत आहे का, तर हेल्पिंग वर्ड जो आहे आर त्याला घ्यायचं पहिले. आर यू लर्निंग इंग्लिश. काय म्हणायचं? आर यू लर्निंग इंग्लिश. आर यू लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकत आहे का? आर यू लर्निंग. नेक्स्ट, तुम्हाला म्हणायचं आहे तर आपण यू आर लर्निंग इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिकत आहे. आर यू लर्निंग इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिकत आहे का? आता मला म्हणायचं आहे तुम्ही इंग्रजी कधी शिकत आहे, तर मी कसं विचारणार? व्हेन आर यू लर्निंग इंग्लिश. व्हेन म्हणजे कधी. व्हेन आर यू लर्निंग इंग्लिश, तुम्ही इंग्रजी कधी शिकत आहे. जर मला म्हणायचं असेल तुम्ही इंग्रजी शिकत नाही आहे, तर मी म्हणणार यू आर नॉट लर्निंग इंग्लिश. यू आर नॉट लर्निंग इंग्लिश. आणि जर मला विचारायचं असेल तुम्ही इंग्रजी शिकत नाही आहे का, तर मी विचारणार आर यू नॉट लर्निंग इंग्लिश. आर यू नॉट लर्निंग इंग्लिश. आणि मला विचारायचं असेल तुम्ही इंग्रजी का शिकत नाहीये, तर मी विचारणार वाय आर यू नॉट लर्निंग इंग्लिश. काय विचारणार? वाय आर यू नॉट लर्निंग इंग्लिश. तुम्ही का बरं इंग्रजी शिकत नाहीये. तर या लेक्चरमध्ये आपण बघितलं सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची प्रॅक्टिस कशी करायची. या नंतरच्या व्हिडिओज मध्ये आपण पाहणार आहे प्रेझेंट परफेक्ट ची प्रॅक्टिस करून इंग्रजी कसं बोलायचं, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसची प्रॅक्टिस करून इंग्रजी कसं बोलायचं. तुम्हाला कंटेंट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ तुम्ही डेली बघा. तुम्हाला इंग्रजी निश्चितच बोलता काही दिवसातच येणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.